तर बाळांनो, आपण काल जे काम कुणासाठी केलं, मोनो ॲटॉमिक आणि डायॲटॉमिक साठी केलं, तेच काम आता 3 मार्कासाठी तुम्हाला पॉली ॲटॉमिक ॲटम नॉन लिनियर साठी चालू आहे. ते देत नाहीत, पण पॉली ॲटॉमिक म्हटलं की तुम्ही काय अझ्युम करायचं? पॉली पॉलिॲटॉमिक ॲटॉमिक म्हटल्यावरती काय अझ्युम करायचं? लिनियर का नॉन लिनियर? लिनियर का नॉन लिनियर? पॉली ॲटॉमिक म्हटल्यावर पॉलिॲटॉमिक म्हणजे किती ॲटम? एक, दोन का दोन पेक्षा जास्त? दोन पेक्षा जास्त. पेक्षा जास्त. मग त्याला नॉन लिनियरच अझ्युम करायचं. नॉन लिनियरच अझ्युम करायचं. लिनियर म्हटलं की ते डायटॉमिक सारखं होतं बरं का. त्याचा एक ऍक्सिस हा. रोटेशनचा बिनकामाचा असतो. इथं जरा चेअर ठेवून ठेवता येईल का? ह्या चेअरवर ठेवित आहे. तर बाळांनो, तुम्ही हा जर प्रश्न बघितला, फक्त पॉलिॲटॉमिक साठी लिहायचा आहे, काहीच नाही. त्या टेबलमध्येच आहे सर्व. पहिल्यांदा तर त्यानं काय विचारले बघा? एनर्जी पर मॉलिक्यूल, एनर्जी पर मोल, सीव्ही, सीपी, गॅमा, काही असो. सर्वात पहिले तुम्ही लिहून घ्यायचे फॉर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल अझ्युमिंग कसा आहे तो? नॉन लिनियर. नॉन लिनियर. ट्रान्सलेशनच्या किती डिग्री येतात? 3. रोटेशनच्या तीन. 3. तीन. लिनियर असलं की रोटेशनच्या किती असतात? दोन. दो- दोन. हम्म. म्हणूनच त्याच्या ब्रॅकेटमध्ये मी काय लिहिले 3 लिहिल्याच्या नंतर? अजून नॉन लिनियर. हम्म. पॉलीॲटॉमिकला नॉन लिनियर अझ्युम केल्याच्या नंतर रोटेशनच्या डिग्रीज 3 असतात. आणि काही जरी लिहिलं नाही तरी त्याला ते नॉन लिनियरच अझ्युम करायचं. म्हणून आणि पॉलीॲटॉमिकला व्हायब्रेशनचे किती मोड पकडायचे? टू एफ. एफ. टू एफ. नाही नाही नाही, मोड एफ. मोड किती पकडायचे? हा. फोर एफ. 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 मोड एफ. मग त्याच्यामुळे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती भेटतील? टू. टू टू. एफ. हम्म. मग टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाल्या पॉलीॲटॉमिकच्या? एफ टोटल सिक्स टू प्लस एफ. टू एफ. 6 + 2 एफ. हे 6 + 2 एफ. हे इथपर्यंत क्लिअर आहे का रे बाळांनो? हो. मग एनर्जी पर मॉलिक्यूलचा फॉर्म्युला हेच आहे का? एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. तिलाच ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल म्हणतात. तुम्हाला मी एक सांगतो, कायनेटिक एनर्जी विषयी टोटल कायनेटिक एनर्जी जर हा शब्द सोडला, तर बाकी कोणत्याही कायनेटिक एनर्जीला ऍव्हरेज म्हणतात. बाकी कोणत्याही कायनेटिक एनर्जीला ऍव्हरेज हा शब्द लावतात. लावतील पण नाही पण लावतील, ते त्यांच्या मनावर आहे, सांगता येत नाही. एवढं क्लिअर आहे का बघा? हो जसं की मी सर. काल हो. एक्झाम मध्ये टाकलं होतं. हे बघा, इथं लिहिलं बघा. हे बघा, हे 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 टोटल वाली जर सोडली, तर बाकीच्या सर्वांना ह्याच्या पुढे ऍव्हरेज शब्द लावू शकतात. म्हणजे फाइंड द कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल म्हणण्याच्या ऐवजी फाइंड ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल असं म्हणू शकतात. कळलं का रे बाळांनो? हो किंवा सर. कायनेटिक एनर्जीच्या ऐवजी एनर्जी किंवा इंटरनल एनर्जी म्हणतील. विसरचाल का आता? नाही. नाही. राईट. राईट. मी तरी इथं लिहितो बघा. सर्वात पहिले तर काय, केई म्हणजेच यू लिहितात कधी कधी, तर कधी कधी ई लिहितात. आणि ह्यालाच म्हणतात एनर्जी. ह्यालाच म्हणतात कायनेटिक एनर्जी. कारण गॅसेसला पोटेन्शियल एनर्जी नसते. खरं तर खरा शब्द आहे इंटरनल एनर्जी. खरा शब्द काय? इंटरनल इंटरनल एनर्जी. एनर्जी. इंटरनल. इंटरनल एनर्जी हा खरा शब्द आहे. तर मेयर्स रिलेशन झालं, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी झाला. इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी तर काहीच नाही. प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम इक्वली कंट्रीब्युट करते आणि तिचं कंट्रीब्युशन असते हाफ केबीटी. हाफ केबीटी एवढंच.
म्हणजे एका मॉलिक्युलसाठी हाफ केबीटी, पूर्ण गॅससाठी हाफ एनआरटी असं. तर बाळांनो, हे बघा, टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम आल्या. एकदा टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम आल्या की एनर्जी पर मॉलिक्युलचा काय फॉर्म्युला आहे? F/2 केबीटी, बरोबर करे? हो सर. हो आठवते का? हो हा. एनर्जी पर मोल F/2 RT. या तुम्ही बाय टू म्हणता आर टी. तुम्ही म्हणता सर, तुम्ही तर 3/2 RT दिलं. हो, ते 3 कुणासाठी होतं? मोनो ऍटॉमिक साठी होतं. कारण मोनो ऍटॉमिक साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात? थ्री 3. तीन. मोनो ऍटॉमिक साठी थ्री ट्रान्सलेशनच्या, बाई डाय ऍटॉमिक साठी रोटेशनच्या 2 असतात, टोटल 5 असतात. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम वापरायच्यात, विसरू नका. जरा बघून घ्या बरं हे टेबल, कन्फ्युज होऊ नका. डिग्रीज ऑफ फ्रीडम कुणाच्याच 3 पेक्षा कमी नाहीत. कमीत कमी 3 तर आहेतच ना. मग 2 काय आहेत बाई तू म्हणलेलं? नाही, तीनच म्हणले होते. गुड. आणि हे बघा फॉर्म्युले एफच्या रूपात. हे एफ म्हणजे एफ टोटल आहे बरं काय. एफ म्हणजे टोटल एफ डिग्रीज ऑफ टोटल. फ्रीडम. आता इथं मी एफ टोटल हा शब्द वेगळा का वापरला? कारण बाळांनो एफ आपण हे व्हायब्रेशन मोड साठी वापरलाय ना, म्हणून आता इथं वेगळं हा. एफ टोटल दिलं, राईट? हो सर. मग बघा बरं जरा, एफ टोटलची व्हॅल्यू किती आहे? 6 + 2 एफ टाकल्यावर काय झालं? 6 + 2 केबीटी. आणि 2 न डिवाइड केबीटी. केल्यावर हे आलं एनर्जी पर मॉलिक्युल. तशीच एनर्जी पर मोल फक्त केबीटीच्या ऐवजी आरटी. आर टी. ती ही काय असते? F/2 R. टोटल एफ एवढा आहे, त्याला डिवाइड केल्यावर हे. सीपी काय असते? CV + R. CV + R तुम्ही करून बघा, बरोबर 4 + F येते का? CV किती आलंय? सीव्हीटी 3 + FR. मग त्याच्यामध्ये R ऍड करून बघा बरं, येते का सर्वांना? 4 + FR येते का? करून बघा पटकन नोटबुक मध्ये. CV मध्ये R ऍड करून बघा, येते का मला सांगा. हो येत. मी काल करून पण दाखवलं होतं. हा सर येते. गणू येणं झालंय का रे? हा सर येते. त्याच्यानंतर गॅमा काय असते? CP/CV, बरोबर आहे का? बघा सीपीची व्हॅल्यू काय? 4 + F. 4 4 हा सर. सीपीची व्हॅल्यू 4 4 + + F. F. मग आर कुठे गेलं? आर. R आर कॅन्सल झालं की. कॅन्सल होतो. गुड. कळलं 3 मार्काचा? हो सर. पुढचा प्रश्न काय म्हणते? ऑन व्हॉट फॅक्टर्स डू डिग्रीज ऑफ फ्रीडम डिपेंड? डिग्रीज ऑफ फ्रीडम कशावर डिपेंड करतात? एकूण ऍटम किती आहेत, म्हणजे मोनो ऍटॉमिक आहे का, डाय ऍटॉमिक आहे का, ट्राय ऍटॉमिक आहे, त्या मॉलिक्युलचं स्ट्रक्चर कसं आहे, लिनियर आहे का नॉन लिनियर आहे, त्याच्यानुसार रोटेशनच्या डिग्र्या 2 घ्यायच्या. डायरेक्ट प्रश्न करून करता येते का डायरेक्ट? कोणतं? कोणतं? बर. टेम्परेचर ऑफ द गॅसवर पण डिपेंड आहे का? कारण लो टेम्परेचरला आणि हाय टेम्परेचर मध्ये काय फरक असतो?
काय फरक असतो? व्हायब्रेशनचा. हम्म. कसं गणू? हा सर. आठवण झालंय? लो टेम्परेचरला व्हायब्रेशन नसतात, हम्म. हाय टेम्परेचरला व्हायब्रेशन असतात. असतात. झालं विसरून. कळला मग प्रश्न हा? 1 मार्काला. हो कळलं. पुढचा हा. सॉरी 41वाचा 41 वाय टॉप ऑफ द स्मोक क्लाउड होल्ड टुगेदर फॉर आवर्स. हे अर्थच कळणार नाही पटकन तर. म्हणजे आपण काय बघितलं की बाबा गॅस जर असा एका ठिकाणी असा ठेवला तर तो असा थांबत नाही, तो विखुरतो, पसरतो. पण आकाशामध्ये जे ढग आहेत ते असे एकाच ठिकाणी थांबलेले आपल्याला दिसतात, बरोबर आहे का? ते असे पसरत नाहीत, हा. पटकन असे डिफ्यूज होत नाहीत. काय होत नाहीत? शब्द महत्वाचा आहे. काय होत नाहीत? डिफ्यूज. डिफ्यूज. डिफ्यूज म्हणजे पसरून जाणे. एका ठिकाणी असे थांबले असतात ढग. तर त्याचं कारण काय? जे एअरचे मॉलिक्युल आहेत त्यांची स्पीड खूप जास्त असते आणि ते लवकर पसरतात, इकडे तिकडे पळतात जोरात. पण क्लाउडची स्पीड कमी असते त्यांच्यातल्या मॉलिक्युलची, म्हणून ते लवकरात लवकर पसरत नाहीत. तर काय म्हटलं बघा पहिल्यांदा? काय फॉर्म्युला लिहिलाय? VRMS इज इक्वल टू, पटलं काय हे? हा सर. हो. हम्म. मग स्मोक पार्टिकल व्हेरी लार्ज ऍव्हरेज मोलार मास असते त्यांचं. मग मोलार मास इन्व्हर्सली रिलेटेड आहे. हम्म. मग स्मोक पार्टिकल म्हणजेच क्लाउड. स्मोक पार्टिकल्स म्हणजेच क्लाउड. क्लाउड हे स्मोक पार्टिकल पासून बनलेलं आहे. मग त्यांचं मास खूप जास्त असल्यामुळे व्हेलॉसिटी कशी असणार? खूप कमी. 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 म्हणून त्यांची RMS व्हेलॉसिटी लो असते, म्हणून दे मूव्ह व्हेरी स्लोली. धिस रिझल्ट इन व्हेरी स्लो डिफ्युजन ऑफ द क्लाउड, मेकिंग स्मोक क्लाउड रिलेटिव्हली स्टेबल. स्टेबल राहतंय, पसरत नाही पटकन, बराच वेळ दिसतंय आपल्याला. ठीक आहे. सॉल्व द फॉलोइंग. बघा बरं, आता असले प्रश्न येतात. फाइंड द कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल ऑफ मोनो ॲटॉमिक गॅस ऍट 300. सर्वात पहिले तर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूलचा काय फॉर्म्युला आहे? आता ऑफकोर्स तुम्ही डेटा वगैरे लिहिता, आता मी ते नाही शिकवणार जास्त. पण ठीक आहे, चला. हा, P/2 RT. डेटा सांगा मला. हा, P/2 डेटा सांगा. डेटा टेम्परेचर 300 केल्विन. Temperature 300 Kelvin. पुढे आणखीन काही दिले का? काहीच दिलं नाही. बघू फॉर्म्युला लिहून बघू. फॉर्म्युल्याच्या नंतर पण कळते काय लिहायला पाहिजे डेटा एका दिवस. हा, फॉर्म्युला लिहायचा. हो. चला बोला, रिक्वायर्ड फॉर्म्युला सांगा. हम्म. Kinetic energy per molecule हा, equal to 3/2 kBT. 3/2 kBT. 3/2 का? कसं काय 3/2? मला तर F/2 वाटलं होतं. हा. नाही, ते मोनो ॲटॉमिक मध्ये ते 3 मॉलिक्युल. हम्म, बोल रे गणू, काय फॉर्म्युला आहे? F/2. 3/2 kBT. F/2 KBT. अरे अभिषेक, इथं तर 3/2 kBT दिले ते नोटबुक नोट्स मध्ये. ते मोनो ॲटॉमिक साठी आहे फक्त. तिथं लिहिलं असेल की वर. नाही. लिहा तिथं वर. नाही. तसं लिहिलं नाही ना तर लिहा. ते लिहा. थांबा जरा. इथं हे जे आहे ना,
फॉर मोनोएटॉमिक आयडियल गॅस. ठीक आहे हे सर्व. हम्म चला पुढे बोला. मग आता तुम्ही इथे लिहू शकता एफ इज इक्वल टू किती डेटा मध्ये लिहायचं आता एफ इज इक्वल टू बोला. 3 एफ इज इक्वल टू 3 कशामुळं मोनो मोनो atomic atomic. gas. हा चला आणखीन काय पाहिजे सांगा. आणखी ती KB ची value पण केबी ची व्हॅल्यू येते का. R by 1.1.38 1.0 10 to the power minus 10 23 चे power हा minus 10 to the 23. power minus Plus 20. 27. चांगली गोष्ट आहे. आलं तर खूप चांगलं आहे पण नाही आलं तर आर बाय एन न करायचं हं? कारण एक्झाम मध्ये देतील किंवा नाही देतील सांगता येत नाही. देतातच सहसा पण आपण पाठ करावं लागते. सो 1.38 आहे का हा हा इंटू 10 to the power minus 23. चला चला सांगा इथं व्हॅल्यू सांगा. 3/2 into 1.38 1.38 10 into to the power minus 20 3 10 to the power minus into 23. into 300. 300. राईट. चला काढावर पटकन मला उत्तर काढून द्या बरं ह्याचं जरा पटकन. 38 झाले सर. हा 38 10 चे power 38 झाले. चुकून 23 पाहिजे. 5.7 10 to the power minus 21. बोला. चलो कसं मल्टिप्लाय केलं रे 5 पॉईंट कसा जरा नीट कर की. Sir, 6.21 into 10 to the power minus 21. गणू झाला का गुणाकार. गणू हो सर. कर गुणाकार हो कर. सर. अभि गुणाकार चुकला. गणू चुकलं माहिती थोडं. बर ठीक आहे. आज गुणाकारात चुकायला नाही पाहिजे रे. हे सोपा गुणाकार आहे. बघा किती आलं 6.21 इंटू 10⁻⁻21 सॉरी -20 हा 21. गुणाकारामध्ये असल्या चुका कर गणू असल्या साध्या.
2 न आधी छाटायचं, मग 3 न गुणायचं, मग 3 न गुणायचं. साधा गुणाकार आहे. कसं केला असेल? आधी ह्याला 1.5 केला का ह्याला 3/2 ला? हा 1.5. नाही. नाही करायचं. म्हणजे आधी 0.69 केलं. 1.389. अरे मला सांग अभि, त्याला 1.5 आधी करून पुन्हा आणखीन डेसिमल मोठे का वाढून घ्यायचे? हा, अगोदर काय करायचं? ह्या 2 2 न ला 300 ला डिवाइड केलो. 2 न 300 ला केलं. वा, गुड. म्हणजे 2 न 300 ला डिवाइड करून त्याला अजून अवघड करून ठेवलं, 15 मध्ये कन्वर्ट केलं. अरे 3 सोपा आहे का 15 सोपा आहे? जरा अक्कल लावा की थोडीशी बाळांनो. असं का करता तुम्ही? हं? हे बघ बाळ्या, ह्यानं ह्याला कट करायचं. जे आधीच घाण आहे त्याला जेवढं होईल तेवढं घाण करा. हे जेवढं सुंदर आहे त्याला घाण का करायचं रे? सुंदर वस्तूला घाण नाही करायचं. आणि पुन्हा दुसरं काय लक्षात ठेवायचं, डिनॉमिनेटर मध्ये डेसिमल येऊ द्यायचा नाही. मग ह्यानं जर ह्याला काटलं तर काय येतंय? 0.69 झालं. आणि हे तर काय नाही, 2 झिरो आहेत. मग हे 2 झिरो ह्याच्यामध्ये मिसळल्यावर काय होतंय? टेन ची पॉवर -21. -21. मग हे 3 आणि हे 3चं काय होतंय? 9. 9. 9 ने ह्याला करा मल्टिप्लाय. सोपं आहे का? उगाच त्याला 15 हा. ह्याला काटलाय, ह्याला काटून 150 केला, मग ह्या 15 न मल्टिप्लाय करा, पुन्हा अवघड. सोप्याला सोपच राहू द्या. जे ऑलरेडी डेसिमल मध्ये आहे त्यालाच डेसिमल मध्ये अजून जाऊ द्यायचं. हो सर. 9 9 81, 9 9 54 आणि 8 62. 2 नंतर पॉइंट. आणि युनिट काय काय काढायला आपण? कायनेटिक Kinetic एनर्जी energy. Kinetic energy. मग युनिट काय असते एनर्जीचं? जूल. Joule. म्हणून उत्तर ह्याचं येतंय एवढं, जूल. ज्यावेळेस म्हणलेलं नसते मोनो ॲटॉमिक किंवा डायॲटॉमिक, मग त्यावेळेस डिफॉल्ट मोनो ॲटॉमिक समजायचं. चला हे वाला एक करू, तिसरं वाचा. चला डेटा सांगा. T equal to 50 Kelvin. वा. 500. 500. 500 पुन्हा सांगा. पुन्हा मास दिलंय M equal to 10 kg. M 10 ए M equal 10 ए kg. ए, यार मास दिले का रे? ते मास आहे का ग बाई? आपण मासला काय वापरतो? M0. M0. आणि मोलार मासला काय वापरतो? नाही, मोलार मासला M0. मग आपल्याला आता काय वाटायला पाहिजे? अरे तुम्ही अभ्यास तरी करून येताय का? काल एक्झाम दिलाय तुम्ही. कसं श्रुती का? बघा जरा नीट वाचा की मग. सिम्बॉल ते सर्व लिहून दिलंय, लिस्ट करून दिलंय. अजून काय करू आता? पाठ करून तर देऊ शकत नाही मी. एक्झामला मी जाऊ शकत नाही, तुम्हालाच जावं लागणार आहे. नाही तर मीच गेलो असतो, डोक्याला तापच दिला नसता तुमच्या. तुम्हालाही वाईट वाटायला पाहिजे आपण असं कसं विसरायलो म्हणून. हा, एकदाच सिम्बॉल एवढं लक्षात राहत नाही काय? बॉल लिहून दिले सर्व एका ठिकाणी. मी तुम्हाला म्हणलं पण चेंज करून घ्या. ह्या बुक मध्ये कॅपिटल एम म्हणजे मास आहे, M0 म्हणजे मोलार मास आहे. बोला. Capital M. 4 into 10 ची power -3 -3 kg per mole. kg per mole.
पुन्हा आता हे काय दिलंय हे टोटल मास हा श्रुतिका हे काय दिलंय 10 kg हे काय दिलंय मास टोटल मग त्याला काय लिहितो आपण कॅपिटल एम का स्मॉल एम का एम नॉट स्मॉल एम कॅपिटल कॅपिटल एम रे स्मॉल एम एका कॅपिटल मॉलिक्यूल एम स्मॉल एम एका मॉलिक्यूलचा मास आहे रे कसं करून काय नाही हा कन्व्हर्जन करायचंय का एसआय युनिट आहे का कसं आहे ते SI एस युनिट आय आहे मध्येच आहे तुम्हाला अजून स्मॉल एम आणि कॅपिटल एम मध्येच अडकून आहे कसं राबी पुन्हा आणखीन काही मोनो ऍटॉमिक आहे मग ह्याच्यावर काय येतं एफ येतंय किती येतं एफ 3 3 चला काय काढायचंय कायनेटिक एनर्जी टोटल कोणती काढायचं तेच कोणती मग टोटल तेच तर म्हणतो के टोटल म्हणजे टोटल काहीच बोललं नाही म्हणजे टोटल टोटल कायनेटिक एनर्जी काय के फॉर्म्युला आहे इक्वल टू M अपॉन M नॉट हा काय फॉर्म्युला आहे RT and F by 2 मोनोटोन M upon M not RT. हा गुड पहिल्यांदा तर असा फॉर्म्युला लिहा मग त्याच्यानंतर नंबर ऑफ मोलला काय लिहा M upon M कॅपिटल एम नॉट बाय एम नॉट तो 3/2 नॉट आर टी RT आता ह्याच्या व्हॅल्यू टाकायच्या युनिट कन्व्हर्जनची गरज आहे का कुठं बघा पुन्हा पुन्हा 3/2 नाही इंटू चला एम किती आहे मग 10 M 10 10 एम नॉट किती आहे 4 4 into 10 into to the power 4 minus into 3 10 to minus 3 इंटू or 8.314 8.3 8.31 into 500 to 500 बरोबर का हो करा बरं हे करा आणि मला पटकन सांगायचं आन्सर चुकू नका गडे काही करा पण बस विषय प्रॉब्लेम शिकवायचे कसे गणू काय आलं का बघा आता नीट लक्ष द्या गणू काय केलं पहिल्यांदा सांग पहिल्या बार 8.13 ला 8 केलो बरं हा 8 चला त्याला गरज नव्हती करायची ते एकच डेसिमल आहे लय खाली जर डेसिमल असलं तर प्रॉब्लेम असते न्यूमरेटर मध्ये डेसिमल असल्यावर प्रॉब्लेम नसतो अभिषेक लक्षात यायलंय का खाली अभिषेक या पण 8 होतंय खाली पण हो ठीक 8 आहे 8 होत कॅन्सल तरी मी बघू की काय केलं असते 8 कॅन्सल ठीक आहे चल हे तर सर्वात पहिले वर आणलं हा अभि कुठे 10 गेला ची पॉवर प्लस 3 अभि कुठे गेला अभि हा हॅलो सर हॅलो कृतिका असंच केलं का बाई हो तसंच केलं बघ बरं बाई मग त्यानं ह्याला काटलं का कसं दोन्ही 8.31 ला काढलं हो तेच पण नाही 4 into 2
हो हो हो, शेवटी असंच आलं असेल ना पण. 8 एका 8, 8 त्रिक 24, 1.38. तुम्ही काय करायला काय म्हटलीस? काहीच दिसेना तुम्ही काय करायला. हा 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 हा, सॉरी सॉरी, हा. हे बघा असं, हे बघ, हे असं, हे बघ, हा हा तसंच. हे 10⁻³ वर गेलं, राईट? हम्म. मग ह्यानं ह्याला काटल्यावर 1.38 आलं का? तुझं कुठं चुकलंय मला फक्त सांग, हा. मग माझं 1.03 आलं. हा, बरोबर आहे. हा, नाही नाही, तुझंच बरोबर आहे. 03च येतंय, बरोबर आहे तुझं एकदम. आणि गणू, तुझंही काही लय हा चुकत सर. नाही. ते 1.03 म्हणजे जवळपास 1च असतंय, पण काही गरज नाही, तर कशाला उगाच अझ्युम करायचंय, एक्झॅक्ट करायचं आहे का नाही? तर मी बघा, त्याला 8च धरलो. असं बरं काय. बाबा, तरी बी फरक पडत नाही. बघ की तुझं चुकलंय कुठं, सांग. आता हे हा दोघं ह्याच्यात गेले, बरोबर का? हो. हा आणि ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं तर 15 झालं, हा इंटू हो. 1.03 हा. इंटू 10⁻², हे 3 अधिक हे 2 अधिक हे आणि 1. ते एक. एक. हा. किती आलं मग? ह्या दोघांचा गुणाकार जवळपास तुझा 15 आला, आमचा फक्त 15.45 येतो. बरोबर का बाई? बाई, हो. बरोबर का? हो. हो बरोबर आहे. इंटू 10⁻6. एक. ठीक. ठीक. कुठं चुकलं बाई तुझं? सर 15 मग नाही घेऊ शकत का? पॉईंट मध्येच काढायचं. हो हो, घेऊ शकतो, पण गरज नाही ना. जिथं गरज नाही तिथं अॅक्युरेट करायचं रे. बोर्डामध्ये मार्क कटतात. बोर्डामध्ये